नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीचा जी-आर ही शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. आता यामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न येत आहे, की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत? कारण अजूनही बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 ही देण्यात आलेली आहे. त्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना तर नोव्हेंबरचा हप्ता मिळणारच आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अद्यापपर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार आहे का नाही याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम तारीख जी आहे ते 31 डिसेंबर 2025 ही देण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी अद्यापपर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. सध्या ज्यांनी ई-के-वाय-सी केली आहे त्यांनाही आणि ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही अशांना दोन्ही प्रकारच्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे तुमची के-वाय-सी झाली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. परंतु 31 डिसेंबरनंतर जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे, तो फक्त ज्या महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशाच महिलांना मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. त्यामुळं ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि हाईप करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.